यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक झाल्याची माहिती समोर येते। मनोरमा या पुणे ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आहेत। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक झाली आहे, तर शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरला अटक झाल्याची माहिती समोर येते। त्या मागील 2 दिवसांपासून गायब होत्या, त्या नेमक्या कुठे आहेत ते कोणालाही माहिती नव्हतं आणि आता त्यांचा पत्ता सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर येते। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला अटक झालेली आहे, तर काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर आता अटक झाल्याची माहिती समोर येते। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर हिला अटक झाल्याची माहिती समोर येते। नेमकं कशा पद्धतीने अटक करण्यात आली आहे, कारण त्या गायब होत्या, त्यांचा पत्ता सापडत नव्हता? नक्कीच, खरं तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच जे पथक होते त्यांच्या मागावरती होते आणि आज सकाळच्या सुमारास महाड या ठिकाणाहून पूजा खेडकरची जी आहे मनोरमा खेडकर हिला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील पौड पोलीस स्थानकामध्ये मनोरमा खेडकर यांच्यावरती 323, 506, 507 आणि शस्त्राचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यामध्ये पोलीस तिच्या मागावरती होते। खरं तर आपण पाहिलं की मनोरमा खेडकर या एका शेतकऱ्यांना पिस्टल दाखवण्याचा हा सगळा एक सोशल माध्यमावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हायरल व्हिडिओ नंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पुणे ग्रामीण पोलिसांचं जे LCBचं पथक आहे या पथकाने सकाळी अटकेची कारवाई केलेली आहे। खरं तर मनोरमा खेडकर यांना घेऊन आता पोलीस जे आहेत ते पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत। काही वेळानंतर त्यांना दुपारच्या नंतर त्यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। खरं तर त्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस आता मोठ्या या ठिकाणी करताना दिसत आहेत। निश्चितच चंद्रशेखर, मात्र एक प्रश्न उपस्थित होतो, त्यांचे अनेक कारनामे समोर आलेले होते। फक्त शेतकऱ्याला बंदूक दाखवली नाही, तर इतरही लोकांना धमकावल्याची प्रकरणं समोर आली होती, हुज्जत घातलेली होती आणि पोलीस जेव्हा कारवाई करायला गेले, वाहतूक पोलीस, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी अरेरावी केल्याचं समोर आलं होतं। तर या सगळ्या प्रकरणांचा परिणाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे का आणि मनोरमा खेडकरवर आता काय कारवाई होऊ शकते? मनोरमा खेडकर यांच्यावरती अटकेच्या कारवाईनंतर पोलीस त्यांची PC जी आहे ते न्यायालयाकडे मागू शकतात। या पोलीस कस्टडीमध्ये मनोरमा खेडकर यांनी जे पिस्टल वापरलं होतं ते पिस्टल पुणे ग्रामीण पोलीस जप्त करू शकतात आणि त्यांचं यापूर्वी देखील पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या लायसन्स रद्द करण्याची जी नोटीस आहे ती त्यांच्या घरावरती चिटकवलेली आहे। खरं तर मनोरमा खेडकर यांचे अनेक कारनामे आहेत ते आता समोर येत आहेत। एकंदरीत 4 व्हिडिओ त्यांचे सोशल माध्यमावरती वेगवेगळे व्हायरल झाले होते। पुण्यातील मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचा धमकवण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या सगळ्या व्हायरल व्हिडिओ नंतर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। एकीकडे मुलीची अडचण एकीकडे वाढत असताना आता मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे। तर या गुन्ह्यामध्ये दिलीप खेडकर त्यांचे जे पती आहेत ते सुद्धा आरोपी आहेत, त्याचबरोबर इतर बॉन्सर सुद्धा आरोपी आहेत। आतापर्यंत पोलीस किती जणांना अटक केली याची माहिती अद्याप समोर आली नाही, परंतु या अटक केलेल्या सर्व आरोपींना पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्या न्यायालयाकडेच पुणे ग्रामीणचे जे पथक आहेत त्यांच्याकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। LCBचे जे 5 पथक होते, खरं तर पाथर्डी, नगर, पुणे, मुंबई आणि महाड या वेगवेगळ्या दिशेने त्यांचे पथक जे काम करत होते आणि आज सकाळी महाडच्या एका पंचतारांकित हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे। निश्चितच चंद्रशेखर, एकूणच असं म्हणता येईल की वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात असतानाच आता त्यांच्या कुटुंबाची सुद्धा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येते, त्यांच्या आईला अटक झालेली आहे। त्यामुळे आता मनोरमा खेडकरवर पुढे नेमकी काय कारवाई होते, किती दिवस त्यांची चौकशी केली जाते ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।